श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसे विस्तारावे कृपेसी, म्हणून चरणी लागला सिद्ध मने नामधारकासी. तुझे जे मज पुससी संतोष होतो आम्हासी. गुरुचरित्र आठविता नित्य समाराधना देख, करीत होते भक्त अनेक. कधी नाही आरानोक, नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी. दुर्बळ द्विजाला परेसी, असे कश्यप गोत्रेसी नाम तया भास्कर. ते दिवशी भक्तजन करीत होते आराधना, उठविता ती तया ब्राह्मण. भोजन करी म्हणून या संकल्प करोनी तो ब्राह्मण. श्री गुरुसी भिक्षा करविना आपण, सर्व सोपस्कार घेऊन आला होता परेसा. त्रिवर्गाच्या पुरते देखा सर्व असे तांदूळ कणिक, वर कड त्या प्रामाणिक. सोपस्कार असे त्यापासी, भोजन करता आला निशी. आपण आला मठाशी, गाठोडी ठेवी उसे आपुले उशी. मग निद्रा करी देखा नित्य घडे ऐसेची तयासी. भक्त येती आराधनेसी, आरानुक नसे त्यासी. नित्य जेवी समाराधनी, समस्त त्यासी हस्ती. पहा हो समाराधनेसी, आयती घेऊन आला असी भक्ती. आपण जेवी नित्य सम आराधनी, मासतीन क्रमिल्यावरी समस्त मिळून. द्विजवरी परिहास करती अपारी श्री गुरुमूर्ती. ऐकिले बोलावी ती त्या ब्राह्मणासी, अजी दीक्षा भिक्षा करावयासी. स्वयंपाक करी वेगेसी, म्हणती श्री गुरु कृपा सिंधू. ऐकून श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विजा झाला. चरणावरी माता ठेविला, हर्ष केला आयतीसी. आणिले द्वय शेर कृत, शका दोन्ही त्या पुरत. स्नान करुणी सुचिरभूत, स्वयंपाक केला तये वेळी. समस्त ब्राह्मण तये वेळी मिळून आले श्री गुरु जवळले. म्हणती आजी आमची पाळी, यावनाळ अन्न घरी. नित्य होते समाराधन, आम्ही जेवितो मिष्टान्न. कैचा हा आला ब्राह्मण, आजी राहिली समाराधना. श्री गुरु म्हणती द्विजांसी, नका करू घरांशी. शीघ्र जावे आंघोळीसी, येथेची जेवा तुम्ही आजी. समस्त गेले स्नानाशी. श्री गुरु बोलती तया ब्राह्मणाशी, शीघ्र करी गा होईसी निशी. ब्राह्मण अपार सांगितले, स्वयंपाक झाला तक्षण. सांगतसे श्री गुरुशी, ब्राह्मण निरोप देती जा धावो न. ब्राह्मण समस्त पाचारी, ब्राह्मण म्हणती तयासी. स्वयंपाक व्हावया होईना निशी. तो शीघ्र श्री गुरुशी, भिक्षा करावी जाय वेगी. ऐसे ऐकून तो ब्राह्मण गेला श्री गुरु जवळी आपण. ब्राह्मण न येती ऐसे म्हणे, आपण जेव अपरात्री. श्री गुरु म्हणती तयासी, नेम असे आजी आम्हाची. सहपंक्ती ते ब्राह्मणासी, सहपंक्तीने ब्राह्मणांशी जेवू आम्ही निर्धारी. ब्राह्मणांसहित आम्हासी जेवू वाढी घेतू परेसी. जरी अंगीकार न करसी, न जेवू तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरुशी, जो निरोप द्याला आपणासी, तोची निरोप माझे शिरसी. ब्राह्मणांसहित जेवू घालीन. ब्राह्मण म्हणी विचारी श्री गुरु असती पुरुषावतारी. न कळे बोले कवने परी, आपले वाक्य सत्य करील. मग काय करीतो ब्राह्मण, विनवी तसे कर जोडून. मज न येती ब्राह्मण, विनोद करती माझ्या बोला. श्री गुरु अनेक शिष्यांशी निरोपिती जा वेगेसी. बोलावूनी आणि ब्राह्मणांशी, भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत. समस्त ब्राह्मणा ते बोलावीत, स्नाने करून आले त्वरित. श्री गुरु मठाजवळ श्री गुरु निरोपिती तयांसी, पत्रावळी करा वेगेसी. जेवी आज सहकुटुंबेसी, ब्राह्मण करतो आराधना. 4 सहस्त्र पत्रावळी करावया तुम्ही तात्काळी. उभा होता ब्राह्मण जवळे, त्यासी स्वामी निरोपिती. या समस्त ब्राह्मणांशी विनंती करावी तू आयसी. तुम्ही यावे सहकुटुंबेसी, आपण करतो आराधना. श्री गुरूंचा निरोप घेऊन विनमी तसे तो ब्राह्मण. द्विज म्हणती त्या सहसोन, काय जेव्हा म्हणतोसी आम्हा. वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती, निंदा न करा श्री गुरु ऐकती. जैसे श्री गुरु निरोपती, तैसे बोलतो ब्राह्मण. हो का बर्वे म्हणती, हो का बर्वे म्हणती. सकळ पत्रावळी करीती. ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरित करता, झाला उपचार रे मनपूर्वक करी. भक्ती बर्वी केली मंगला आरती. तेने श्री गुरु संतोषती, ठाय घाला म्हणती वेगे. स्वयंपाक आणोनी आपणा जवळी ठेवी, म्हणती तये वेळी. आणोनी तात्काळी श्री गुरु जवळी ठेविला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, आमचे वस्त्र घेऊन अन्नाशी. झाकोनी ठेवी आम्हा पाशी, म्हणून वस्त्र देती तये वेळी. झाकिले वस्त्र अन्नावरी, कमंडल उदक घेऊन करी. श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी, अभिमंत्रोनी तये वेळी. बोलावूनी म्हणती ब्राह्मणाशी, उघडू नको अन्नाशी. काढून नेऊनी समस्तांशी, वाढी वेगी म्हणून या. तूप घालोनी घाटात, होतोनी ते घे अनिकात. वाडी वेगी असे म्हणत निरोप देती श्री गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांशी, वाढो लागा या द्विजासी. अनिक
उठिविले बहुवसी वाढू लागले वेळी भरून नेती जितके न पुन्हा मागुती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट ओतून नेताती वाढिले समस्त पंक्तीशी सहपंक्ती श्री गुरुशी जेविताती अतिहर्षी द्विजवर पुसतसे घृत असे आपले करी वाढीतसे महापुरी विप्रमंती पुरे करी आकंठ वरी जेविलो तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्ताक्षालन करती मुखा उच्छिष्टे काढिली तात्काळिका आश्चर्य म्हणती वेळी तांबूलादी देती समस्तांशी श्री गुरु बोलावूनी तयांशी बोलवा म्हणती आपुले कलत्र पुत्रांशी समस्त येऊनी जेवितील आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत श्री गुरु मागुती निरोपित शूद्रादी ग्राम लोक बोलवा त्यांचे स्त्रियां पुत्रांसहित बोलावे शीघ्र असे म्हणत पाचारिता आले समस्त जेवून गेले वेळी श्री गुरुपुस्ती ब्राह्मणांशी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामी यांशी अत्यंत अंत्यज आहे ती उरले बोलावा त्या समस्तांशी अन्न द्यावे वाढून त्यांशी जितुके मागती तृप्तीशी तितुके द्यावे अन्न वेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही बुका सांगता ती श्री गुरुनायका डांगोरा पिठा ग्रामात कोणी असती क्षुधाक्रांत त्यांचे बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामीत वेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले उपरी असी मग निरोपित त्या दिविजांशी भोजन तुहा करावे श्री गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊनी अन्न पाहिले आपण जितके होते केले तितके उरले असे अन्न श्री गुरु म्हणती तायांशी घेऊन जावे अन्न त्वरितेशी घालावे जळात जळचरांशी तृप्त होती तेही जीव इतुके झाली यावरी श्री गुरु त्या द्विजाते पाचारी वर देती दरिद्र दुरी पुत्र पौत्र होती तुझ समस्त झाले तटस्थ देखिले अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्र के जेविले एक म्हणती श्री गुरु करणी स्मरले असेल अन्नपूर्ण अवतार पुरुष परिपूर्णी श्री नरसे सरस्वती नर दिसतो दंडधारी सत्यत्रयमूर्ती अवधारी न कळे महिमा असे पारी म्हणती लोक अनेक आणि कपार चरित्रता आम्ही तो सांगतात क्षितीवरी समस्त दैवते तयांचे नवे सामर्थ्य इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अन्नपूर्तिका द्विजत चतुर्सहस्र भोजनम नाम अष्टत्रिशोत्तमोध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 60